Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता आंबेगाव तालुक्यातल्या मनसरमध्ये उभा आहे आणि इथेच मूळ कारण काय तर काल इथे आजू तुम्हाला दिसतो हे छत्रपती संभाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे. इथे लगेच सरळ आतमध्ये गेलं की डाव्या हाताला एक दर्गा लागतो. सुफी संत होते, त्यांचा दर्गा होता, त्यांची कब्र इथे होती आणि रिकन्स्ट्रक्शन सगळं चालू होतं इथे. त्यावेळी भिंत पडली कारण मधल्या काळात ते गणपतीत काम सगळं बंद ठेवलं होतं. 2 दिवस त्यानंतर इथे पाऊस झाला. या सगळ्यामुळे त्यांनी असं झालं की काम बंद ठेवलं होतं आणि त्या दरम्यान नेमकं असं झालं ती भिंत पडली. आता भिंत पडली तर पडली, त्यातून आतमधून एक छोटंसं असं स्ट्रक्चर त्यांना दिसतंय. आता हिंदुत्ववादी संघटनांचं असं म्हणणं आहे की बाबा इथं आधी काहीतरी मंदिर वगैरेच होतं किंवा त्यांना पिंडीसारखं काहीतरी दिसतंय आणि ते संशयास्पद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ते बघितलं पण ती जुनी कब्र होती आणि जी जुनी सुफी संतांची जिथली कब्र होती तीच कबरीचा तो भाग थोडासा ओपन अप झाला आहे असं दिसतंय. आता जुन्नर असेल, इकडं आंबेगाव असेल, या तालुक्यांमध्ये जुनं जर आपण बघितलं तर ज्या आता सगळ्या लेण्यात म्हणजे लेण्यांमधलाच एक गणपती म्हणजे आपला लेण्याद्री. तर अशा वेगवेगळ्या बौद्धकालीन जुन्या लेण्या आहेत. बौद्धकालीन त्या जुन्या लेण्या आहेत ज्यांचं ऑडिट वगैरे झालं आहे आणि ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचं बघतं. काही त्यातल्या युनेस्कोमध्ये पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. पण इथं सातवाहनकालीन सगळं आहे, त्यामुळे जुने काही स्ट्रक्चर सापडणं स्वाभाविक आहे. पण मी आता तारखा सगळ्या चेक केल्या डॉक्युमेंटमध्ये, तर असं दिसतं की साधारण 1600 शतकात ते संत इथे आलेत हे क्लिअर आहे. त्यांचं इथं राहिले आणि त्यांची इच्छा होती की बाबा मी गेल्यानंतर मला इथेच दफन केलं जावं म्हणून ते होतं. हे सगळं ठीक आहे. पण काल परवापासून इथं सोशल हार्मनीबद्दल चर्चा होती. तर मी सहज म्हटलं मार्केटमध्ये राऊंड मारू आणि रँडम कोणी माणसं भेटली तर एकदा त्यांच्याशी बोलू किंवा जाणून तरी घेऊ की काय परिस्थिती काय नाही. कारण काय झालं आहे, पलीकडच्या बाजूला 200 मीटरमध्ये हा सगळा कर्फ्यू लावलेला आहे. बाई नमस्कार, या ही कोणाची बेकरी आहे? तुमचीच आहे का? नमस्कार, काय नाव पूर्ण? नमस्ते. हां, शोभा दशरथ गांजाळे. शोभा दशरथ गांजाळे. बरं, वय किती तुमचं? आता माझं वय आहे 75. 75. आणि कधीपासून मनसरमध्ये तुम्ही? मी म्हणजे मला इथं करून आलेला 77 सालात आणलं. मी 80 सालात विक्री टाकली. तर विक्रीचा व्यवसाय करते मी स्वतः. 80 सालापासूनची बेकरी आहे तुमची? काय नाव आहे? शुद्ध शाकाहारी बेकरी, बॉर्ड बेकरी. आणि मी स्वतः कारागीर होते. मग त्याच्या मुलांना शिकवलं. मग मुलगा बिझनेस बघतो, मी आता फक्त काउंटर सगळे. मग मला सांगा, हे काल काहीतरी इथं लफडं झालं वाटतं, काय ते काय झालं? राहायला नाही ना मी पलीकडे राहिलाय पण मनात राहिलाय मी. हा. आता काय बंद ठेवायला सांगितलं का? काय नाही तसं काय नाही. काय नाही काय भांडणं मारामार तर काय नाही? काय नाही. आता मी तर सकाळी 6लाच असते का रे बाळा. आता हे मी सकाळी 6ला असते, कोणी इथं काही येत नाही किंवा काय. आणि हे सगळे आपले भाऊच आहेत ना, मुस्लिम समाज. मुस्लिम समाज पण सगळे भावासारखे आहेत आपल्याला. हा. नमस्कार, तुमचं नाव काय? मुस्तफा नाव तुमचं? हा. बरं. त्या म्हटलं तुम्ही अगदी सगळे भावासारखे आहेत. काय ना सन्मान, आमच्या गावातले सन्मान चांगला आहे. भाव बांधते आम्ही. काय आमचा काय कार्यक्रम असला ना, हे जर असे यांचा कार्यक्रम असला तर आमची लोक सहभागी होतात आणि त्यांचा कार्यक्रम असला तर आम्ही सहभागी होतो. मग बघा इकी मग इकी बरोबर आहे का नाही बाळा? का चुकीचं आहे का? ते काय आजचं नाही. मी अहो ही लोक, मी 19 सालापासून यांच्याशी संबंध नाही माझी. आणि मला सगळं हे गिऱ्हाईक आणि ही यांच्या बिक्र्या असताना माझे पाव खातात. आपण मराठी माणूस असं हा, माझ्या आणि जैनच्या बिक्र्या ह्या लोकांच्या. पण यांची लोक आहेत ना, माझ्याशिवाय पाव खाती नाही, शुद्ध शाकाहारी. आणि हे पाव बाईचेच खायचे मी असं लोकांचं ते विचारायला आलं चाशाला. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? हिर मोहम्मद याकूब शेख. बरं, तुमचं काय इथं दुकान आहे का? काय राहतं? सलून. कसलं आहे ते? सलून. किती वर्षापासून? हे 30-35 वर्ष झालं. 30 वर्ष झाली. मग आता हे चाललंय इथं काय झालं नक्की लफडं? काय नाही, ते ऊन आहे, एकदम जुनं आहे, भरपूर जुनं आहे. किती 5-6 हे झाला त्याला. 5-6 साल हो गए ना. 5 झाले. 1600 वर्ष तेव्हा होतं. बरं थांबा, मला तुम्ही कुठं राहता? इकडे राहतो. याच लेन मध्ये पुढे राहता? काशीपुरीमध्ये. बरं. बोला. आणि मग तिथं काय नक्की काय प्रॉब्लेम झाला सांगा. कारण इतक्या वर्षात असं एक तर पहिली गोष्ट घडली होती का? नेहमी होतं का? आधी मला गोष्ट घडली आहे
पहिल्या घडले नंतर आपली दर्गा सगळे लोक मानतात मुस्लिम काय हिंदू काय दर्ग्याच्या पाया पडत होती कोणी यांचा दर्गा आहे ना तो आता काय म्हटलं त्याला दर्गा म्हणायचे ना त्याच्या पाया पडायचे आमची लोक लहान मुलांना ते ठेवायचे आणि पाया पडायचे म्हणजे ह्या लोकांच्या देवाला मानतात आमचे इथले लोक आणि ते आमच्या देवाला मानतात म्हणजे सगळे हिंदू मुस्लिम असं काही प्रॉब्लेम नाही काय नाही फार दोष म्हणजे असं तुम्हाला मी सांगते म्हणजे इथं मनसरमध्ये हा बाकी इतर ठिकाणी नाही आता हे बघा हे आमची तिथे एक बिक्री आहे इथे एक बिक्री हा जो पट्टा आहे ना तर पार वड्यापर्यंत सगळ्या यांचा समाज आहे मग कोणच्याशी तक्रार नाही किंवा भांडण कधीच नाही बरोबर आहे का नाही आता हा किती वर्ष आहे हा परगावचा कुडीला इपीच आहे पण इथं राहिला आणि त्याला गावचाच मानलं जाते म्हणजे तुम्ही किती सालापासून येते इकडे मला माझी वय आहे 68 वर्ष वय आहे 50 वर्ष इकडे मी किती वर्ष 50-55 वर्ष झाली. हा तुमचं काय म्हटलं इकडे दुकान आहे का बाजूला नाही माझी ड्रॉवर आहे गाडीवाला ओके तुम्ही गाडीवर हा, ओके, गुजरात. यांचं दुकान आहे का बाजूला? हा बरं आणि तुम्ही इथंच राहिला का बरं हा काजीपुरीमध्ये गाजीपूरचं म्हणजे तिथं आता ते दर्गाच्या हा, बाजूला तिकडे हा. ते घडले ना त्याच्या त्या साईडला कोपऱ्यात असतं. हा त्याने आपल्या गावचा संबंध चांगला आहे और आमचा संबंध पहिल्यापासून मराठीमध्ये आमचा संबंध आहे ते आमच्या सणामध्ये येतात आमचे त्यांच्या सणामध्ये जातात काय नाही अहो, यांचे डोले जरी असले तरी आमची लोक जाणार पूजा करणार हे करणार असं आमच्या इथं इथं मनसरमध्ये असं नाही हिंदू मुस्लिम असं आलं की काय काहीच नाही आता आमच्या लोकांची जर असं काही रामनवमी असू नये ही लोक सहभागी होत्यात काय जेवायचं खावायचं मस्त नाही याच्यात काय आहे? पाया पाडण्याने काय होते कांच्या देवाच्या आता मी तर 12 ज्योतिर्लिंग करून आले पण माझा आता असा भेदभाव नाही मग एकच ज्योतिर्लिंग राहिले माझं बघा कोणतं राहिलं रामेश्वर बस सगळं झालं 11 झालेत तुमचे 11 झाले शिवाय अमरनाथ 12वा दाखवणार आहे दाखवणार आहे आता तुम्ही बोलत आधी माझ्याशी मला आधी ते सांगा हा बरं मला सांगा आता एक मिनिट ड्रॉवर मागे गेला वाटतं बाई तो बरीच मुलाखत दिली आहेत का तुमचे भावले माझा मुलगा सरपंच होता ना पहिला हा पहिला दत्ताभाऊ गाणं तर त्याच्यामुळं लोक मला तो बाई मुलाखत दिली का म्हणून ते आले मला काय माहिती मी दिलं नाही. पण तिकडचं कसं मी सांगू हा शकते. बरोबर सर आता उठून पुढं. बरं मला आता सांगा की काय झालं, बाई फारच उत्सुकपणे बोलल्या मला तुम्ही पण सांगा काय नक्की झालं इथं, काय प्रॉब्लेम झालाय? एवढ्या वर्ष तुम्ही म्हणता काय घडलं नाही, मग आता घडला नाही का आता काय घडलं आम्हाला ते कळत नाही. पहिले केव्हा घडलाच नाही. आता सगळे लोक मानतात ते देवाला, दर्गाला सगळे लोक मानतात. हा स्थानिक वगैरे सगळे पहिल्यापासून सगळे सगळे काय संबंध चांगला आहे पहिल्यापासून. पण दर्गा आहे, मग तिथं काय असं जुलूस वगैरे असतं वर्षाला? काय नाही, आपले ते मोहरामध्ये डोळे बसतात ना आमचे, ते बस ते ताज्या बिजा बसवतात बस. दुसरं मातम मनाला वगैरे मातम बितम करतात बस. तेवढं मोहरामध्ये. साधारण किती संख्या आहे मुस्लिम समुदायाची? काय आमचे 2-1 हजार असतात. हा हा 2-3 हजार आहे. 3-4 मग आता इथं संभाजी महाराजांची जयंती होते, शिवाजी महाराजांची जयंती होते, मध्ये येतात सगळे आमचे लोक बी जातात. तसं काय नाही, सगळे असतात तसं काय नाही. गणपतीमध्ये आमचे लोक जातात पूजा करायला. सरपंचाचे जोडीदार सगळे यांची लोक पोरं सगळी हा गणपती तिथं बसायला उठायला. आता गणपती 10 महिने आपल्या 10 दिवस खरं तर सांगते मी. यांचे पोर आमच्याकडे निवडून आलेले सरपंच झाले. आम्हीच करून दिले होते पहिल्या त्यांना. लोकांनी निवडून दिलं म्हणजे आम्ही लोक स्वभाव चांगला असा यांचं एक मत झालं आमच्या सरपंचाला त्या काळात. हा देवाचं सांगते हा हा पण तो नाही यांची कामं लय करतो. विचारा त्यांना, त्यांनी सांगितलं का त्यांचं काम केलं. काम करून गेले. हा बरं. रस्ते बिस्ते बनवले ना त्यांनी सगळं ओके केलं. हा हा पण मला हे बघा, ही कामं वगैरे सगळी होणार ते सगळं ठीक आहे. इथे बऱ्याच वर्षापासून आमदार पण तेच आहेत, त्याबद्दल माझं नाही म्हणणं. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी इथे हिंदू मुस्लिम असं चित्र द्यायचा प्रयत्न होतोय तर तो खरंच आहे का हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून नाही, आमचा संबंध आहे चांगला, लय पूर्वीपासून संबंध आहे. आता तर आमच्या सोडा 100 वर्ष म्हातारा त्यांची संबंध आहे. हे गावात कवा लफडा होत नाही, काय नाही. तुम्ही कुठे गेले ना हिंदूला विचारा किंवा यांच्या लोकांना विचारा, मराठी मारवाडी बिरवाडी सगळे एक जातीने राहतात. हा सोबत असतात. तुम्ही मला तुमच्या पिढीचं सांगताय, मग हे काय आता नक्की काय इथं घडलंय? ते मला बी नाही सांगताय, ते तिकडे आहे. तिकडे ठीक आहे. आता माझं माहेर लांब आहे. मी ह्या गावची तू मला करून आणले का? काय आता काय हे काय नवीन पोर आहेत का कोण? काय काय गावातले का गाव बाहेरचे काही? नाही हे आता कोण, आता मला माहित नाही कोणचे पोरं ते माहित नाही आपल्याला. असं पूर्वी गाव झाला नाही, नाही झाला नाही.
तुमचा काय उद्योगधंदा बिझनेस काय? ड्रायव्हर होता, गाडी चालवायचा. गाडी चालवता. गुजरात, बेंगलोर जायचा सगळे ऑनलाईन. भाई तुमचं काय सलून आहे का बाजूला? कुठे? इकडे आहे का? हे तुमचं सलून आहे का बाजूला? आता हे किती वर्ष बाजूला तुमच्या? मी बरेच वर्ष हे आमच्या नंतर आले. भरपूर वर्ष एकमेकांच्या बाजूला. हा तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही सध्या मला? नाही. हे वर्ष तुमचं आहे का? वर्ष पण तुमचं आहे. आता बरं लक्ष गेलं म्हणून कॅमेरामन या इकडं. गोपाळराववरती फक्त फोटो कोणाचा दाखवून द्या आता. बघा फोटो बघा आता इथं. आणि हे कधी तुम्ही घेतलं चालवायला? ते मला वाटतं 30-35 वर्ष झालं. वा 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 वा. हॉस्टेल होते, मग तो रोड वाल्डिंग मध्ये गेली, मग इकडे आले. इकडे आलं. मग पोरा लोक बाकीचे दुकानं पोरं चालवतात, हे मी चालवतो. आता बघा मी सहज सुरुवात केली म्हटलं ज्या चौकापासून का ते सगळं झालं तिथे वेगवेगळे हिंदू संघटनांचे वगैरे बोर्ड पण लागलेले आहेत किंवा त्या चौकापाशी मी उभं होतो. स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने चौक आहेत, ते स्वतःची समिती आहे. आणि तिथून आतमध्ये गेलं की हे सगळं आत्ता जे प्रकरण घडलं ते झालं. तर मी म्हटलं सहज मार्केटमध्ये काय परिस्थिती जाणून घेऊ म्हणून आलो. तर मला नेमकी ही माणसं भेटली आणि त्यांनी काय सांगितलं ते बघा. पण आज या व्हिडिओचं हे दिस इज मोर दॅन कोइन्सिडन्स असं मला म्हणता येईल. या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओचं सगळ्यात जिस्ट काय माहिती आहे का? हा वरचा फोटो बघा. नेमका इथं चालताना मला दिसला कोण तर बाबासाहेब. मी वारंवार सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल आणि तुमचं काही अपब्रिंगिंग असेल, या गोष्टी मॅटर करत नाहीत. या देशात या राज्यात एक गोष्ट मॅटर करते, ते या माणसानं दिलेलं संविधान. त्याच्या आधारे चालणारी मला ही सगळी माणसं दिसतात जी 1960, 70, 80 पासून ही सगळी मंडळी एकमेकांसोबत आहेत. ह्याचं 35 वर्ष दुकान आहे. बाईंची बेकरी त्यांनी आता नवीन केली पुढच्या पिढीने येऊन. आणि बाईंत आता त्या स्वतःच इतके वर्ष त्या म्हणतात की मी इथं आले लग्न करून आणि तेव्हापासून मी सगळं सांभाळते. खालच्या मयात राहिल्या होत्या, त्यानंतर वरती आल्या. मला सांगायचा हाच प्रयत्न आहे, ज्या छत्रपतींच्या भूमीत इथं आत्ता मी उभा आहे, माझा स्वतःचा जन्म पण इथलाच आहे बाय द वे. त्याचे संस्कार आहेत ना, हे सगळ्यांनी एकत्र आणण्याचे आहेत. म्हणजे मला कळत नाही आजकाल छत्रपतींच्या नावाने आणि श्रीरामाच्या नावाने, म्हणजे ही सगळी लोक रामनवमी ते असतं ते सांगतात मला, श्रीरामाच्या नावाने घोषणा देऊन नक्की या लोकांना साध्य काय करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जर सगळी मंडळी एकत्र राहायला तयार आहेत तर बॉस तुम्ही कोण आहे यांच्यामध्ये आग लावणार आहे आणि कोण आहे तुम्ही यांच्यामध्ये फूट पाडणार आहे? काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा. पण मला छत्रपतींचे संदर्भ यासाठी द्यावे लागतात कारण त्या भूमीत मी आत्ता उभा आहे. स्वतः महाराजांचं काय आहे त्या गोष्टी ह्या सगळ्यांनी, म्हणजे मागच्या मी यवतला गेलो तेव्हा पण मी याची आठवण करून दिली होती. यार तुम्ही महाराजांचे झेंडे इथे मशिदीवर लावले आणि त्याला काय फरक नाही पडणार आहे. महाराजांनी काय सांगितलं हे वाचणं फार महत्त्वाचं आहे ही सही कृत्य करण्याआधी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, इथे तुम्ही सगळी नावं बघा बरं का. आता हे A1 चिकन शॉप दिसतंय मला इथे समोर. हां हे ते कोणाचं A1 शॉप? त्यांच्याच एक हां हाजीपुरातलं. आणि हे हिंदू फ्रेश चिकन शॉप हे कोणाचं आहे? इकडचं आहे का? ते बघा लागला चालला ते. ओके तो तिकडे चालत आहे ते. अशी नावं वेगवेगळी आहेत, सगळं ठीक आहे. पण या सगळ्याचं सार काय आहे ते सार मी तुम्हाला दाखवल्या फोटोत आहे. आणि ते फोटो जातो संविधानापर्यंत. आणि जे तुमच्या माझ्या संस्कृतीचं मूळ आहे. आणि ते मूळ काय तर सर्वधर्म समभाव आणि वसुधैव कुटुंबकम. सगळी लोक अगदी कुटुंबासारखे नांदतात. तुम्ही मुंबई तक बघत राहा, आणखी काय स्टोरीज आहेत, आणखी काय लोक मला भेटली तर 100% तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे आज मंचरवरून.